शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार संपन्न होतोय। या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी खरंच जोरदार टाळ्या होत्या। कुसुम महोत्सवाच्या रूपानं आपण सगळ्यांना एक अनोखी पर्वणी त्यांनी उपलब्ध केलेली आहे। यानंतर माननीय आमदार श्रीजय चव्हाण यांचा सत्कार करतील माजी महापौर सौभाग्यवती मोहिनीताई निलंगे। जोरदार टाळ्या होत्या। महिला सक्षमीकरणासाठी सुरू झालेला कुसुम महोत्सव मोठ्या दिमाखामध्ये लीड करतात श्रीजयाजी। त्याचप्रमाणे दैनिक एकमतचे वरिष्ठ पत्रकार चारुदत्तजी चौधरी यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती मंगळाराणीताई अमूलगेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। आणि यानंतर दैनिक पुण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार कालिदासजी जहागीरदार यांचं स्वागत आणि सत्कार सौभाग्यवती मृणालताई राजूरकर आपल्या शुभ हस्ते करतील। आपण सगळेजण जावेद अली यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ना? पण तत्पूर्वी मी या कुसुम महोत्सवाचे आयोजक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्याला विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं आणि पाहुण्यांचं स्वागत करावं। देशाचे महान कलाकार जावेद अली भाईचं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी नांदेड वासियांनी स्वागत करावं। आम्हाला अतिशय अभिमान आहे की नांदेडमध्ये बऱ्याच वर्षानंतर किंबहुना 30 ते 35 वर्षानंतर जावेद अली भाई सारखा एक महान कलाकार आज नांदेडमध्ये आपल्या सर्वांच्या करमणुकी करता फार मोठं ज्यांचं नाव आहे जागतिक पातळीवर देश पातळीवर एक प्रख्यात गायक म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असा हा महान सुपुत्र आपल्या देशाचा आज नांदेडमध्ये आलेला जोरदार म्हणजे जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं। उस्ताद गुलाम अली यांच्या अधिपत्याखाली ज्यांनी खूप ट्रेनिंग घेतलं आणि उस्ताद गुलाम अली त्यावेळेस सांगितलं होतं की माझा हा शिष्य हा देशामध्ये फार नाव कमवून जाईल आणि ते तंतोतंत आज खरं झालेलं आहे की जवळपास 10 भाषेपेक्षा जास्त भाषेमध्ये गाणारा हा देशातला कदाचित एकमेव कलावंत असेल की ज्याचं एक पूर्ण स्वरूप आपण संपूर्ण देशामध्ये पाहता। आणि आनंदाची बाब ही अशी आहे परवाच राज्य शासनाने मोहम्मद रफी पुरस्काराने ज्यांना पुरस्कृत केलं ते जावेद अली आज आपल्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। फार मोठा सन्मान आहे। मोहम्मद रफीच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार ज्याला म्हणून एक मोठा पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि त्यामुळे असा हा कलावंत नांदेडमध्ये येणं आम्हा सर्वांना अतिशय भाग्याची बाब आहे। अधिक वेळ मी घेणार नाही, भरपूर त्यांच्याकडून आपल्याला गाणं ऐकायचं आहे तू जो मिला तू जो मिला त्यामुळे जावेद भाईंना आपल्याला ऐकायचंय। मी अधिक वेळ मी घेत नाही। जिला परिषद के सीईओ हमारी मिनल करणवार स्वागत करता हूं मैं। त्यामुळे मी जावेद भाईचा आभारी आहे आणि पुढील कार्यक्रम आता चालू आहे। 2 मिनिटं फक्त मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय श्रीमती मिनल करणवार इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत माजी महापौर सौभाग्यवती शैलजाताई स्वामी यांच्या शुभ हस्ते व्हावं अशी विनंती आहे। उपस्थित सगळ्या पाहुण्यांचा कुसुम महोत्सवाच्या आयोजकांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि तुम्हाला मी विनंती करेन सर जावेदजी आणि आपल्या टीम समवेत एक ग्रुप फोटो स्मरणात राहील। आम्ही स्माइल करू, तुम्ही टाळ्या चालू ठेवा।